चला, एक तर बरं झालं आपण प्रयास लोन्स बद्दल अगदी सगळी माहिती घेतली। आता मी तुम्हाला जे जे सांगितलंय ते पाळायचं आणि कर्जासाठी अर्ज करायचा। याने तुमचा व्यवसाय आणखी मोठा होईल। अरे, एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाच की। आपण कर्जाविषयी सगळं जाणून घेतलं, पण कर्ज मंजूर झालं नाही तर? हो, हे सुद्धा होऊच शकतं जर आपल्याकडून कर्जाची प्रक्रिया करताना काही गोष्टी राहिल्यात तर। थांबा, मी तेच सांगते। जर तुम्ही आधी कोणतं कर्ज घेतलं होतं ते ठरवून दिलेल्या वेळेत फेडलं नाही किंवा फेडलंच नाही तर तुमचा अर्ज नाकारला जाईल। जर तुम्ही कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत बोगस कागदपत्र किंवा व्यवसायाविषयी खोटी कागदपत्र सादर केली तर तुम्हाला प्रयास लोन मिळणार नाही। आणि आता सगळ्यात शेवटचं, तुमचा व्यवसाय जर घालून दिलेला कोणताही नियम मोडतोय तर तुम्हाला प्रयास लोन मिळणं शक्य नाही। थोडक्यात काय तर प्रक्रिया सोपी आहे, पण जर तुम्ही ती लक्ष न देता केली तर कर्जाला मुकाल। जर कर्ज मिळालंच नाही तर त्याचा परिणाम तुमच्या पुढील व्यवसायावर होईल ना। अहो, म्हणूनच तर सांगते, सरळ सोप्या प्रक्रियेचा फायदा करून घ्या। प्रयासची मदत घ्या, उद्योगाला नवी दिशा द्या।